पहिली बातमी आहे उत्साहात साजऱ्या झालेल्या आंबेडकर जयंती संदर्भातली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती राज्यभरात उत्साहाने साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन दादरच्या चैत्यभूमीवर करण्यात आलं। यावेळी जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विचारांचा जागर केला। आपण नेहमी असं म्हणतो की आज भारत प्रगती करतोय, त्याचं एकमेव कारण भारताला मिळालेलं संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। आपल्या संविधानाने आपली अर्थव्यवस्था उभी केली आहे आणि म्हणूनच आता आपण जगातली तिसरी अर्थव्यवस्था होतो आणि लवकरच दुसरी आणि पहिल्याकडे आपण वाटचाल करू आणि त्याची दिशा देणारं आपलं संविधान आणि ते संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणुसकीचे शिल्पकार होते असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत। तर आंबेडकर जयंती ही बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या विचारांचं स्मरण करण्याचा दिवस आहे असं सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। सभापती राम शिंदे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री संजय राठोड, मंत्री संजय शिरसाट, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवी दिल्लीमध्ये महिला शासकीय अधिकाऱ्यांचं पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं। नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हे संमेलन झालं। संमेलनाच्या मुख्य समारंभ स्थळाला छत्रपती महाराणी ताराराणी दालन नाव देण्यात आलंय। देशभरातील महिला अधिकारी साहित्यिकांपुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठी भाषेची समृद्धी विशद केली। भारतातल्या किंवा जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनांपेक्षा मराठीत होणारी संमेलनं ही सर्वाधिक आहेत। चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिलांनी साहित्य निर्मिती अखंड सुरू ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांच्या सहकार्यानं सरद संस्था पुणे यांनी या 2 दिवसांच्या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं। यावेळी मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत, संमेलनाच्या अध्यक्षा माजी अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहेंदळे, माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सहमहालेखा नियंत्रक सुप्रिया देवस्थळी, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, मुख्य संयोजक सरहदच्या सुषमा नहार उपस्थित होत्या। 2 दिवसांच्या या संमेलनात वेगवेगळी चर्चासत्र, काव्य संमेलन, पुस्तक प्रकाशनं तसंच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला।